हॅलो. तर आज आमच्याकडे आहे पाहुणचाराची तयारी. तर इथे पुरण शिजतंय. हे दीक्षाताई आणि अक्काने बनवलं आहे आणि इथे अक्का आता कढीची तयारी करते. कढी विदर्भात आम्हाला कढी पाहिजेच पाहुणचारासाठी. तर इथे दही आणि बेसन मिक्स केलं आहे आणि ही फोडणीची तयारी चालू आहे. हाय, तर हा ब्लॉग उद्या येईल तुमच्याकडे रविवारी सोमवारी सॉरी. तर आता या कढीला चांगलं शिजू द्यायचं. सिंपल आहे कढी करणं. आणि इकडे आपलं पुरण पण चांगलं शिजतंय. आणि आता इथे आम्ही सार बनवतो आहे, त्याची तयारी चालू आहे. आम्ही विदर्भ पद्धतीचा सार करणार आहे. काय काय टाकणार आहे ताई आपण? आधी कांदा भाजून घेऊ, त्यानंतर खोबरं. कांदा छान खरपूस भाजून घ्यायचा. आणि इथे माझा कबीर झोपलाय आणि रुपेश ॲज युजल आंबे आणायला चाललाय. आणि इथे माझा सिंबू पण झोपा. सिंबू बरोबर राहशील ना? मग मी तिकडे स्वयंपाक करत आहे. ओके, तर ये तू नाही ते किचनमध्ये. चल ये पुरण देते. ये लवकर पुरण देते. ये ये मग पुरण पुरण. चल ये 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 लवकर पुरण देते. ते पुरण देते पुरण. सिट डाऊन. सिट. कसं झालं सांग मला पुरण. कसं आहे? चांगलं आहे? चांगलं आहे का? सांग ना, चांगलं आहे पाहिजे का? चांगलं आहे. तुला आवडलं म्हणजे चांगलं झालं. तर आता इथे कांदा छानपैकी परतला आहे. आता काय टाकायचं ते? आता खोबरं भाजून घेऊ. ठीक आहे. आता थोडे धणे भाजून घ्यायचे. बघतो का मी थोड्या वेळा. तुम्हाला भज्याची तयारी करायची असेल तर करा. एक मिनिट. आणि हे आलं लसूण याची पेस्ट करून घेणार आहे. हे सगळं एकत्र करणार आहे का? अच्छा, ओके. हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे. आणि हे थोडंसं जिरं पण आपण थोडं भाजून घेऊया. तर आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर आता इथे आपलं मिश्रण तयार आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करूया. तर हे आता जिरं मोहरी टाकू. तेल गरम व्हायचं आहे. तेल गरम झाल्यावर टाकायचं आहे. आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत फिरवायचं. आता तेल छान सुटलंय. आता ठीक आहे. आता हे धने पावडर, तिखट. आम्हाला थोडं स्पायसी आवडतं म्हणून आम्ही 1.5 चम्मच टाकले. तुम्ही तुमच्या प्रमाणे टाकू शकता. जास्त हळद,
हे कसुरी मेथी. हे चांगल्या प्रकारचे मिक्स करून घ्यायचं. आणि आता टोमॅटो टाकूया. आणि तुमच्या चवीप्रमाणे मीठ. आणि नंतर परत एकदा पुन्हा मिक्स करा. आणि याला अजून छान 4 ते 5 मिनटं होऊ द्या तेलामध्ये. हा आहे डाळीचं पाणी, म्हणजे पुरणाच्या डाळीचं पाणी, ज्याच्यापासून आपण सार बनवतो. त्याला येळवणी म्हणते. मराठवाड्यात एडवणी म्हणतात, आमच्याकडे सार. त्यानंतर थोडं गरम पाणी टाकायचं. आणि हे आता छान उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं. आणि वरून कोथिंबीर टाकूया गार्निशिंगसाठी. आणि बघा छान तर्री आली आहे. आता याला आपण 10 ते 15 मिनटं छान अशी उकळी येऊ देऊ. आणि इथे सिंबाचा पप्पा आलाय आंबे घेऊन. आंबे आणले रे बाबा रे. शिंबू आंबे खायचे. तर आज आमच्याकडे भरपूर काही बनणार आहे. तर इथे ताई धोंडे बनवते. हे स्पेशली मराठवाड्यात साईडला जास्त बनतात. आणि रुपेशला खायची होती स्पेशली, सो त्यामुळे आम्ही बनवते. घ्यावं लागतं. हां तेच. ते हे भरायला लागते लाकडामध्ये ते. मी पण करू शकते. असं भरून दिलं की फटाफट. तसं करतात. डिझाईन 4-5 लोक स्वयंपाक आले. वॉश करतायत आता. असंच करतात. असं जमते ते. अशा 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 कधी जाईल ते खायचं. इकडून करायचं काही तिकडून करायचं. कुठे 2 प्रकारचे करू ना आपण पण दाखवायचं. सो हे आहे धोंडे. बघा किती छान डिझाईन केली आहे. आता हा दुसऱ्या टाईपचा आहे, दुसरी डिझाईन. करंजा करतात ना आमच्याकडे असे आहे. पेस्ट करते याच्यात नाही का 2-3 म्हणजे असे पानं. पण आता हे कुठं एवढं हे नाही ना. हे छान वाटेल. ठेवा ताटात. हे बघा आमच्या मावशीची कला. हे 2 असे 2 प्रकारचे डिझाईन बनवले. तर आता इथे आम्ही सगळ्या प्रकारचे पापड तळले आहे. हे ज्वारीचे, उडदाचे, कुरडई, तांदळाचे कमी झाले का? हे तांदळाचे. आणि हे बटाटा आणि आलूचे आहे मिक्स.
आणि इकडे आत्ता छान असे कांदा भजी करतायत. तर हा आहे आमचा सगळा मेन्यू. इथे छान असा सार पण रेडी आहे, कढी आणि पुरणपोळ्या बाकी आहे. आणि आमची बच्चे कंपनी आणि आमच्या मावशीचे धोंडे करणं चालू आहे. डिझाईन बघा. आणि हे मी ताईला गरमागरम छान असे भजे देते. आणि आता आपल्याला ताई सांगेल कसे झाले ते. कबीर आणि इथे बघा तर हे अशा प्रकारचं तळून घ्यायचं. घ्या. नाही त्याला काढलं. तर हे आहे आउटपुट. आणि अशा प्रकारचे सगळे धोंडे आपले तळून झाले. आणि कबीर पण आला बघायला. कबीरचं पण हे पहिला आहे अधिक महिना, अधिक मास. कबीर कसं करतो. तुमच्या हातात तेल उडे. म्हणजे आम्हाला जास्त भरलेलं आवडते आणि रुपेशला त्यांची कमी भरलेलं आवडते. छान फुगली होती. फुगत आहे. मस्त फुगली. कारण आपण पुरण नसतं. या बघा ना हळू मावशी. सो आता आमच्या पुरणपोळ्या तयार होत आहे. आणि इकडे आमरसची तयारी. मास्टर शेफ दीक्षा आमरस बनवत आहे. आणि आमची रूप तिकडे झोपली आहे. तिला डिस्टर्ब नको व्हायला आणि ती उठायला नको म्हणून आम्ही बेडरूममध्ये मिक्सर लावला आहे. आणि इथे आपला आमरस पण रेडी आहे. आमरस छान ताईने बनवला. पातेलं आणलं. हे सगळं आमच्या रूप मॅडमचे नखरे आहे. नो डिस्टर्बन्स. तर आता आमचं सगळं जेवण रेडी आहे. तर इथे सगळे जेवायला बसलो आहे. ताई, समृद्धी, आत्ता, दीक्षाताई, कबीर, रुपेश, मी. आणि आजचा आपला मेनू आहे कटाची आमटी, कढी, हे दूध आणि तूप, आमरस, पापड, कुरडई, ज्वारीचा पापड, पुरणपोळी, हे धोंडे आणि दुसऱ्या टाईपचे धोंडे. तर हे आहे अशा प्रकारचं जेवण. तर या सगळे जेवायला. विदर्भामध्ये पुरणपोळी दूध आणि तुपासोबत खातात. तुमच्याकडे सांग ना. आणि रुपेशकडे रसासोबत खातात. आमरससोबत खातात पुरणपोळी. तर आता आम्ही सगळे जेवण करतो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.